रणकोळ आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांवर कासा एन वाणगाव रुग्णालयात उपचार सुरू। डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा रणकोळ येथे 1ली ते 12वी पर्यंत निवासी आश्रमशाळा आहे। या ठिकाणी साधारण 1000च्या वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। सोमवारी दुपारचा नाश्ता तसेच संध्याकाळचे जेवण केल्यानंतर येथील फक्त मुलींना उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागला। माझे नाव कार्तिका कैलास आहारी, शाळेचे नाव रणकोळ आश्रमशाळा आणि मला रात्रीची जुलाब लागलेली होती आणि चक्कर येत होते आणि जेवण जेवले होते आणि नाश्ता दुपारचा तेवढं। आता तुम्हाला कसं वाटतंय? बरं। यानंतर या मुलींना कासा उपजिल्हा रुग्णालय येथे 28 मुलींना उपचारासाठी दाखल केले असून एना प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 30 तर वाणगाव येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी 16 मुलींवर उपचार सुरू असून सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळत आहे। सकाळी 5:30च्या दरम्यान आश्रमशाळा रणकोळ येथे जवळजवळ 28 विद्यार्थी आलेले आहेत। त्याच्यातले 8 विद्यार्थ्यांना इथे IPD केलेलं आहे आणि 20 विद्यार्थी त्यांना OPDवर ठेवलेले आहेत। ते 8 विद्यार्थ्यांची थोडं प्रकृती त्यांना IV वगैरे लावलेलं आहे आणि बाकी 20 विद्यार्थी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि जे 8 विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आता सॅम्पल वॉमिटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे वरती तपासणीसाठी पाठवतोय आणि त्यांची प्रकृती स्टेबल आहे। सगळ्यांचा BP वगैरे नॉर्मल आहे। अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना। नमस्कार, मी निलेश कासट। एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। शासकीय आश्रमशाळा रणकोळ येथील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचं समोर आलेलं आहे। या ठिकाणी मी आता उभा आहे आपले उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी आणि या उपजिल्हा रुग्णालय कासा या ठिकाणी जवळपास 28 विद्यार्थ्यांवरती उपचार चालू आहेत। तर ऐना आरोग्य केंद्रामध्ये 30 विद्यार्थी आणि वाणगाव आरोग्य केंद्रामध्ये 16 विद्यार्थी उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे। साधारणतः कालचा नाश्ता आणि दुपारचं संध्याकाळचं जेवण केल्यानंतर रात्री मुलींना उलट्या आणि त्यानंतर उलट्याचा त्रास होऊ लागला, काहींना जुलाब होऊ लागले आणि त्यानंतर ह्या विद्यार्थिनींना या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। मात्र ह्या सगळ्या विद्यार्थी ह्या सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य केंद्राकडून मिळत आहे। निलेश कासट, पालघर। मुंबई डेडलाईन 24 साठी निलेश कासट, डहाणू, पालघर। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर यूट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राइब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।